नमस्कार मित्रांनो, मी गणेश मानकर इग्नाइट अकॅडमीच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करतो। कोल्हापूर महानगरपालिका भरती संदर्भात एक महत्त्वाची न्यूज जी आहे तर ती येते। याच्यामध्ये खुद्द मंत्री महोदय चंद्रकांत दादा पाटील यांनी देखील रिक्त पदे भरण्यासंदर्भातली घोषणा केलेली। काय घोषणा केलेली, काय गोष्टी आहेत, सगळ्या काही गोष्टी मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे, म्हणून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा। नुकतंच न्यूज मध्ये आलेलं बघा, महापालिकेतील मंजूर रिक्त पदे भरण्याचा निर्णय मार्च अखेर घेणार मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांचे आश्वासन। काँग्रेस नगरसेवकांचे उपोषण स्थगित। बघा, सुधारित आकृतीबंध सेवा प्रवेश नियम मंजुरीसाठी काँग्रेसचे आंदोलन। म्हणजे महानगरपालिकेत जे ना काँग्रेसने आंदोलन केलेलं होतं की इतक्या वर्षापासून पदभरती झालेली नाही आहे, खूप रिक्त जागा आहेत आणि तो ताणतणाव निर्माण होतोय, तर ती पदभरती व्हावी त्याच्या संदर्भातले यांचं जे आहे तर ते आंदोलन होतं। बाकी पण देखील गोष्टी सांगण्यात आलेल्या त्या पण मी तुम्हाला इथे सांगतो, ठीक आहे। तत्पूर्वी सर्व सरळ सेवा परीक्षांसाठी मित्रांनो सर्वसमावेशक सरळ सेवा बॅच ही ऑनलाईन रेकॉर्डेड बॅच आहे। म्हणजे सर्व लेक्चर्स तुम्हाला आजच उपलब्ध आहे, ज्याच्यामध्ये मराठी, इंग्रजी, अंकगणित, बुद्धिमत्ता, सामान्य ज्ञान, चालू घडामोडी असे सर्व विषय पाहायला मिळतात। आजच इग्नाइट अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करून तुम्ही या बॅचला इनरोल करू शकता। बघा, मेन मुद्दे काय आहेत या न्यूज मधले मी ते तुम्हाला सांगतो। आता आपल्याला सोर्स कुठून कळाला की नुकतीच त्यांची आंदोलन झाली काँग्रेसचे, आणि तिथं बघा प्रलंबित पदभरती कोल्हापूर महानगरपालिकेत चतुर्थ श्रेणी सफाई कर्मचारी, अभियंते म्हणजे इंजिनिअरिंगचे पद अनेक पद रिक्त आहेत। एका अधिकाऱ्याकडे 2 ते 3 पदांचा कार्यभार असल्यामुळे दैनंदिन कामात अडथळे आणि नागरिकांची गैरसोय होत आहे। प्रलंबित प्रस्ताव बघा, सुधारित आकृतीबंध आणि सेवा प्रवेश नियमावलीची फाईल गेली 2 वर्ष नगर रचना विभागाकडे पडून आहे। आता कुठली जाहिरात काढायची असेल तर 2 गोष्टी लागतात, एक तुमचा आकृतीबंध, सेवा प्रवेश नियम, आणि त्याच्यानंतर ती बिंदू नामावली वगैरे मंजूर होईल। तर याच्यासाठी लक्षात घ्या, सुधारित आकृतीबंध अजून नगर रचना विभागाने मंजूर केलाय का याचं उत्तर नाही। सेवा प्रवेश नियम त्यांनी मंजूर केलाय का याचं उत्तर नाही। म्हणजे 2 वर्षापासून ही फाईल पेंडिंग आहे। जेव्हा ही फाईल पास होईल त्याच्यानंतर पुढे खऱ्या अर्थाने मग ते बिंदू नामावली, मग बाकीच्या गोष्टींना त्यांना मंजुरी मिळेल। सोबत ते फेरीवाला समितीचं काय होतं ते आपलं महत्वाचं नाही आहे। बघा, याच्यात विरोधी पक्षांनी आंदोलन केलेलं होतं, काँग्रेसच्या नगरसेवकांनी मेन मागणी होती रिक्त पदे तात्काळ भरावीत, सुधारित आकृतीबंधास मंजुरी द्यावी आणि ते फेरीवाल्या समितीचे होते। पण आपले या 2 मागण्या महत्वाच्या आहेत बघा, पहिली आणि दुसरी स्पर्धा परीक्षेची। बघा, या मागण्यांबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावाने निवेदन जे आहे तर ते देण्यात आलेलं आहे। पुढे मध्यस्थी आणि मंत्र्यांचे आश्वासन लक्षात घ्या। महापौर रूपा राणी निकम यांनी उपोषण स्थळी जाऊन आंदोलकांची भेट घेतली। उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी महापौरांच्या मोबाईलवरून आंदोलकांशी थेट संपर्क केला। सध्या अधिवेशन सुरू असून मार्च अखेरपर्यंत म्हणजे 31 मार्च पर्यंत या प्रलंबित प्रश्नावर ठोस निर्णय घेतला जाईल अशी त्यांनी स्पष्ट ग्वाही दिलेली आहे। ओके, तर त्यांनी स्पष्ट सांगितले की मार्च अखेरपर्यंत तुमची जी फाईल आहे तर मी पुढे करायला लावतो। सोबतच नगर विकास विभागाचे प्रधान सचिव TC गोविंदराज यांना याबाबत तातडीने बैठक आयोजित करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत। आता यांनी घोषणा केली आणि यांनी जे आहेत तर ते नगर रचना विभागाचे सचिव जे आहेत तर त्यांना आदेश जो आहे तर तो केलेला आहे। आता लक्षात घ्या, कोल्हापूर मनपा संदर्भातली फाईल जेव्हा नगर रचना विभाग मंजूर करेल त्याच्यानंतरच आपल्याला आगामी काळात ही जाहिरात जी आहे तर ते पाहायला मिळू शकते। परंतु त्याआधीच तुम्ही थोडंसं तयारीला जे आहे तर ते लागणं गरजेचं आहे। तुमच्या तयारीसाठी आपल्याकडे ही बॅच अवेलेबल आहे, या बॅचच्या माध्यमातून तुम्ही एक चांगली तयारी जी आहे तर ते करू शकता। ओके, बाकी कोल्हापूर भरती संदर्भात नवीन काही अपडेट आली, आता कोणती पदं मंजूर केलेली आहेत, किती पदं रिक्त आहेत, कोणत्या पदांसाठी पात्रता काय, हे सगळं आपल्याला आगामी काळात कळणार आहे मित्रांनो। कारण की सुधारित आकृतीबंध मंजूर केल्याशिवाय रिक्त पदं करणार नाही, आणि त्यासोबतच त्या पदांसाठी पात्रता काय लागते हे पण सेवा प्रवेश नियमावलीमध्ये असतं, हे आपल्याला आगामी काळात कळणार आहे। त्याच्यासाठी तुम्ही हे चॅनल जे आहे तर ते आजच जॉईन करून ठेवा। भेटूया पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद।